तर बघा आता आम्ही पोचलोय कराटेश्वर मंदिरामध्ये. कराटेश्वर मंदिर आणि खूप मस्त आहे बघा. हे पण तिथून जवळच आहे, जे आम्ही आता आलो ना लाईट हाऊस म्हणून, तिथून खूप जवळ आहे. आणि बघा दुकानाचं नाव आहे होते. हे बघा, हे आहे श्री कराटेश्वर देवस्थान मंदिराकडे. आणि असं इथलं व्ह्यू आहे. आणि माझा फोन कधीही स्विच ऑफ होऊ शकतो, कारण सकाळपासून आम्ही बाहेर आहोत ना, तर फोन चार्जिंगला लावलाच नाही, मी विसरून गेले. आणि खूप शूट झालं आहे फोनमध्ये. तर बघा आता इथे आम्ही ना, मी माझं शूट करत होते आणि ह्यांचा फोन त्रिशाच्या हातामध्ये होता आणि तिचं वेगळं काहीतरी तिचं चाललं होतं शूटिंग. आणि तिने बरोबर बघितली 2 माकडं, त्यांच्याच ती मागे ते शूट करण्याच्या नादात लागली होती. आणि आम्ही तिला म्हणतोय की अगं तू जास्त पुढे जाऊ नकोस. आणि इथे बघा हे दचकून एकदम त्यांनी पाहिलं आणि स्वरा पण खालून वर आली बघायला की काय झालं. तो जाऊ, हे बघा फोन शूट. आणि आता हा आहे तिचा व्हिडिओ. मुद्दाम मी इथे क्लिप ही जॉईन करत आहे. बघा हीच ती 2 माकडं होती, त्यात हे जे मागचं माकड आहे ना ते तिच्या मागं लागलं होतं आणि खरंच खूप जवळ आलं होतं. आम्ही पण म्हणजे मलासुद्धा भीती वाटली होती 2 मिनटं. आणि नंतर मग आम्ही तिला म्हणजे ती 2 मिनटं भीती वाटली, पण नंतर एवढं हसलो आम्ही, पार्थ, त्याचा मित्र, आम्ही सगळेजण. कहाँ गए मेरे फ्रेंड्स? तो बिल्कुल 4 फ्रेंड्स हैं मेरे, मतलब फ्रेंड्स दिख गए मुझे 4 फ्रेंड्स. ये देखो ओले लिल्ली, उस वार को पकड़ कर बैठे ये ओले लिल्ली. ये देखो भाई, नहीं, मैं बहुत पास में आई हूँ भाई. तर बघा अशा पद्धतीने तिच्या मागं माकड लागलं होतं आणि आम्ही पण खूप घाबरलो होतो 2 मिनटं. पण मुद्दाम ही मी क्लिप इथे जॉईन केलेली आहे, तुम्हाला पण थोडं एक गंमत यावी म्हणून. आणि मी जे बोलले होते ना कालच्या व्हिडिओमध्ये की एक त्रिशाबरोबर गंमत झाली, ती हीच आहे. आणि बघा आता गपचूप ती पण तिच्या पप्पांच्या मागेच आहे बघा. अजिबात कुठेही पुढे गेली नाही ती आम्हाला सोडून. नंतर पण इथे मला खूप भीती वाटत होती. व्ह्यू आहे बघा. आणि इथे कळलं आहे की माकडं हातातून फोन हिसकावून नेतात. तर मला सांगितले फोन ठेवून द्या बॅगमध्ये. आता कसं ठेवू, मला तर शूट करायचं आहे, बघूयात. एवढा नाही का तुम्ही व्ह्यू बघा, खूप मस्त व्ह्यू आहे. आणि हे बघा आता आपण इथून आलो आणि इथे एक मंदिर आहे बघा. वाव. तर इथे मंदिर आहे बघा, ज्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे ना ते हे मंदिर आहे. आणि हे बघा फरशी बघा कशी आहे. महिमा, हे गणपतीचं मंदिर आहे बघा. कुठे आहे मंदिर? भारी आहे ना. इथं काय हो, हे डेंजर मंदिर पूर्ण पडझड झालेली. आणि बघा हे इथून मंदिर आहे आणि हे बघा बाहेरचा व्ह्यू असा आहे. हे बघा हा पूर्ण राहत असतील इथं. आणि आपल्याला आता इथून आत जायचंय. वाव सुंदर. वाव खरंच सुंदर आहे. नंदी महाराज. कर ना शूट. होय का. बघा किती सुंदर मंदिर आहे मंडळी. कराटेश्वर मंदिर. तुम्ही जर आला तिकडे तर नक्की या.
दाखवा सगळं छान जवळ वरचं पण दाखवा सगळं मस्त एकदम. किती जुनं मंदिर आहे तरी? तर बघा आता आम्ही खाली जातोय आणि हे आहे मंदिर. बघा आपण आता गेलेलो महादेवाचं शंकराचं मंदिर. हे बघा इथून आपण आता बाहेर आलो. हे मंदिर आहे होतं बरं का ते. आता आपल्याला गायमुखाकडे जायचं. चला 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 चला. ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना, बहुतेक तिथेच जायचं आहे. आणि इथं माकडांची भीती आहे बरं का. वरती कुठूनही माकड येतं वाटतं आणि फोन पण होतं मला वरती. अहो वरती बघा ना कसं बसलं आहे माकड आहे बघा ना. हे बघा. तर बघा आता आम्ही खाली चाललो आहे. तिकडून आलो बघा माझ्या मागे जे आहे ना ते. तर तिथून आता आपण आलो आणि आता खाली चाललो आहे. आणि मला ना खरं सांगायचं तर माकडांची खूप भीती वाटायला लागली. कारण तिकडे वरती सांगितलं आहे की फोन सांभाळा, माकडं पळवतात. आणि इतकं गरम होते ना. रात्री खूप थंडी वाजत होती आणि आता खूप गरम होते, भयानक गरम होते. त्या लाईट हाऊसमध्ये तर आम्ही पूर्ण घामाने पूर्ण भिजलो होतो. आणि आता बघा खाली चाललो आहे. खालचा तुम्हाला व्ह्यू दाखवते मी. इतका भारी आहे ना, खूप सुंदर आहे. आणि खरंच मंडळी मी सांगते, एकदा जरूर इकडे या. तुम्हाला कोकण फिरण्याचा जो आनंद आपण म्हणतो ना तो येईल. ह्या गोष्टी अजून मला नाही वाटत की कुणी यूट्यूबवरती असतील कदाचित, पण मी माझा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला बेस्ट दाखवण्याचा. तर तुम्ही नक्की या, जरूर या. इथे एवढे भारी भारी तुम्हाला गोष्टी दिसतील ना, म्हणजे मुलांना शिकण्यासाठी वगैरे. आणि इथे तर बघा हा सीन, तुम्ही जे इथली सिनरी बघा, हे बघा, तुम्हाला इथून परत जायचं मनच होणार नाही. हे बघा माझ्या मागे बघा. आणि आता सूर्य मावळतो आणि अजून आम्हाला ना इथे जायचं होतं पॅराग्लायडिंग करायला. पण आता वाजलेले आहेत 5:30 आणि पॅराग्लायडिंगची वेळ आहे 6:30पर्यंत. आणि इथून आम्हाला जवळजवळ 30 किलोमीटर आहे ते लांब, 25 ते 30 किलोमीटर. म्हणजे ते रत्नागिरीतच आहे. आणि आम्ही रत्नागिरीपासून जवळजवळ 20-25 किलोमीटर लांब आलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला तिथे जायला साधारणपणे 1 तास लागेल. तोपर्यंत बंद होईल. मग आम्ही आता असं ठरवलं आहे की उद्या सकाळी तिकडे जाऊ आणि आत्ता इथे आम्ही निसर्गाचा आनंद घेऊयात. बघा किती छान वाटतं, खूप छान आहे. आता मी तुम्हाला ना फ्रंट कॅमेराने एकदा दाखवते. हे बघा इथे पूर्ण जंगल आहे. इकडच्या साईडला आहे बघा. हो भवरे. हे बघा हे माझ्या मागे दिसते ना, हे पूर्ण जंगल आहे बरं काय. बघा इकडे जिथे तुम्ही पाहाल, हे बघा हे पूर्ण डोंगरावरती सगळं जंगल आहे इथपर्यंत. आणि माझ्या ह्या साईडला समुद्र. आणि खूप छान वाटते, एकच नंबर. आता आपल्याला जायचं आहे कुंडाचं. इथं जे गंगा कुंड आहे की नाही तिथं बघा हे तोंड हातपाय धुतात, कारण आम्ही इतकं भिजलो आहे ना घामाने काय सांगू. आणि हे बघा इथून एकदा वरचं, हो गोड पाणी असेल. आणि बघा ना इथे आहे गोड पाणी आणि हे आहे समुद्र. कसा निसर्ग आहे बघा. इथून बघा कसं दिसतंय सगळं सुंदर एकदम. हा ना, हे बघा इथून बघा कसं दिसतंय आहे. हे सगळं जंगल आहे आणि इथं तो पॉवर प्लांट आहे ना तो आहे. कसं वाटलं मंडळी नक्की सांगा बरं का. आणि खूप चाललो आहे आम्ही आज, खूप मस्त वाटलं. पण चालण्याचं काहीच नाही वाटलं, इतकं भारी इथं येऊन वाटले. तिथं ओलसर जागे असतातच ना. आणि हे बघा मंडळी ही सगळी नेच्याची झाडं आहेत बघा. हे सगळं नेचा आहे. आणि हे जर आपण घेतलं ना तर हे असं पाण्यात टाकलं ना की बरोबर ॲटोमॅटिक ते असं फुलतं. हे बघा हे असे हे खरे झरे आहेत बरं का. हे बघा हे असे हो हे बघा एवढे असंख्य झरे आहेत ना की तुम्हाला दाखवते मी. हे बघा हे पाणी तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही. बघा टपकते पाणी.
आणि हे सगळे झरे आहेत ओरिजिनल. हे बघा, आणि हा आहे कुंड आपला. इथेच आपण जाऊयात, तर मी तर नाही जाणार. हे बघा, हे आहे पूर्ण असं. आणि मुली बघा किती एन्जॉय करतात, त्यांना खूप मस्त वाटते. तर चला आता निघूयात आपण. आणि इतकं सुंदर व्ह्यू आहे. आणि हे बघा, हे दोघं नमुने तिकडे जाऊन बसलेत. अय अय पोरांनो, खड्डे बघ ना इथं किती आहेत पाण्यामध्ये. येऊ का आम्ही पण? चल तिथून इथून पडशील त्या खाली. इथून जा. मी जाणारच नाही, तू पडशील इकडे. हो, ते बघा ते दोघं तिथं बसलेत ना जाऊन. तर तिथं ह्यांना जायचंय. पण तो बोलते नाहीच जायचं, उघड कुठेही नाही जायचं. तर आपण जरा इथं बसू. आणि इतकं छान वाटतंय बघा. इकडे समुद्र आणि इकडे पूर्ण जंगल. हे बघा कसं वाटतंय. हो, एक नंबर. मस्त ना. कास. आता हे म्हणतात ते अजून आपण 2 दिवस इथं स्टे करू. म्हणलं नको, कारण उद्या मुलींची शाळा आहे. आज आहे संडे आणि आता शाळा बुडवता येणार नाही. तर आम्ही आज 1 दिवस थांबणार आहोत, आजची रात्र, आणि उद्या निघणार आहोत पुण्याला. मग उद्या बहुतेक आम्ही आमच्या गावाला जाणार आहे, म्हणजे माझ्या माहेरी. तर तुम्हाला तिकडे गेल्यावर पण माझं गाव दाखवेन मी. येत आहेत बघा हे दोघं. जमतंय का? मोठ्या शिळा आहेत ना. हो. होय? काय किती मोठ्या शिळा आहेत त्या. ते बघा ते दोघं काय केलं तिकडे जाऊन. बसलो. तिसरं पडले. हा ना. काय फोटो काढते. फोटो का काढते. येड्या. हा जड. मग काय तुला हलकं सांगू घेऊन जाईल तेच ना. पहिले ह्या पायऱ्या होत्या. हो, हे जुन्या पायऱ्या. ह्याच्यावरती होतं हे बांधलं. इंग्रजांनी तर खचलंय बघ ना असं ते बघ. काळी मुरी. हे बघ या जुन्या पायऱ्या ना. हळू ये, कुठं पण नको जाऊ. अरे किल्ला होता पहिला, तोडला मुघलांनी हा. उदा एक उदा मुळे बघ झाडाचे कुठे कुठे गेले. बाबा बंद केलं. हो मग बरं झालं आपण दर्शन करून आलो. नक्कीच पडून आलो. खूप दम लागला, खूप उंच आहे. सगळं इथे येत असेल. हो, एक तरी झाड इथं लागला. आणि सनसेट बघा खूप सुंदर दिसतोय तिकडे. कॅमेऱ्यात नाही दिसणार. तर आता आम्ही निघतो इथून आणि आता बघू कुठे जाऊ. तुम्हाला बघा मोदक घेतलेत आम्ही गरमागरम 12. तुम्हाला तुम्ही सांगा, मी गरम गरम देतो परत उद्या. मस्त आहे. तूप टाकलं तर अजून टेस्ट लागेल. लय भारी लागलं. हो अरे खावा ना येड्यांनो. चॉकलेट खातो. हे काय त्यांना द्यायचं तर मोदक. मग दाखवू नको ते हे गरम आहे. त्यांना
तर बघा इथे आम्ही मोदक वगैरे घेतले. इथे मार्केटमध्ये आम्ही खूप वेळ थांबलो होतो, पण माझा फोन स्विच ऑफ झाला होता. त्याच्यानंतर मग मी तिथे काही शूट नाही केलं, पण मी काही वस्तू तिथून खरेदी केल्या. मी जमलं तर नंतर नक्की दाखवेन. आणि इथे हॉटेलवरती आम्ही आलो होतो जवळजवळ 7:30-8 वाजता. आणि इथे मुलांनी मागवलं होतं कोळंबी फ्राय आणि इतके सुंदर होते ना. आणि त्यानंतर रात्री 10-10:30 वाजता बघा आमचं जेवण आलं होतं. जेवण होतं सुरमई फ्राय, सुरमईचा रस्सा, सोलकढी, चपाती, भात आणि हे काय सुकटीची चटणी. असं मस्तपैकी आम्ही रात्री जेवलो आणि मग झोपलो. आणि आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे आम्ही उद्या निघालो आहे परत पुण्याकडे जायला. पण जाता जाता आम्ही जी काही धमाल केली, ज्या ज्या गोष्टी आम्ही बघितल्या त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पॅराग्लायडिंग केलेलं आहे, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नीट दिसेल. तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.